विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मागे बसणं सोयीस्कर असतं हे आता मागं बसलेल्यांना समजत असेल. पुढे बसणं तसं अवघड आहे. काय होतं, एकतर आवडो न आवडो ऐकावं लागतं. मध्येच वक्त्याचं जर अचानक लक्ष गेलं आपल्याकडे तर चेहरा असा करावा लागतो, छान चालू आहे. वक्ते गेल्यावर ते सरांना विचारतात, हे नेमकं काय बोलले. सर सांगतात, मला समजलं असतं तर तुला सांगितलं असतं. ठीक आहे, पुढच्या वेळेस जरा समजणारे वक्ते आपण बोलूया. हे दडपण मागच्यांवर नसतं. पुढचे हसले तर ते हसतात, पुढच्यांनी टाळ्या वाजवल्या तर एक अर्धा मिनिटं उशिरानं तेही वाजवतात. वक्त्याचा अंदाज घेऊन त्यांना जायला मुभा असते. परंतु खरे तयार पुढं बसणाऱ्या श्रोत्यांचे कान खरे तयार होतात. आता इथं परिस्थिती वेगळी आहे. मुळा एज्युकेशनचं हे कॉलेज आहे, त्यामुळं पहिला बसलेला आणि मागचा बसलेला तुम्ही सगळेच तेवढे जाणकार आहात असं म्हणायला हरकत नाही. कारण आपले मुळात यशवंतराव गडाख साहेब, त्यांचा एक अनुभव तुम्हाला सांगतो की मागच्या महिन्यात माझ्या एका कादंबरीचं प्रकाशन झालं. झुंड नावाच्या 400 पानाची कादंबरी होती आणि त्यात पत्रकारांबरोबर थोडं राजकारण्यांवर पण मी लिहिलेलं होतं. साहेबांच्या हस्ते प्रकाशन होतं. ते म्हटले, मला वाचायला दे. म्हटलं, आता यांना जर वाचायला दिली आणि यांनी जर त्यात पाहिलं राजकारण्यांवर पण यानं लिहिलंय तर हे कार्यक्रमाला येतील की नाही याचा भरोसा नाही. म्हणून मी सांगायचो, साहेब अजून कादंबरीच आली नाही, मी तुम्हाला त्यातला सारांश देतो. ते पत्रकारांवर आहे. ते म्हटले, नाही सारांश नाही, मला कादंबरी दे. आणि आदल्या दिवशी मी ती 400 पानाची कादंबरी त्यांना दिली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक साधारणतः दुपारी 1 वाजता माझ्या मित्रानं त्यांना कादंबरी नेऊन दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता कार्यक्रम होता. 400 पानाची कादंबरी साहेबांनी रात्रीतून वाचली आणि दुसऱ्या दिवशी भाषणामध्ये त्याचे टिपणं सांगितले. पान नंबर 200 हे आहे, 373 हे आहे. म्हणजे एखादी व्यक्ती इतकी मोठी कादंबरी एका दमात वाचू शकते, त्यातली त्यात राजकारणी व्यक्ती. मुळात ते राजकारणी नाही, फार मोठे साहित्यिक आहेत. आणि तुमचं सुदैव हे आहे की तुम्ही त्यांच्या संस्थेत शिकत आहात. मग आपले संस्था प्रमुख जर इतकं वाचत असतील 400 पानं रात्रीतून, तर आपण निदान 4 पानं जरी वाचले तरी आपण त्यांच्या संस्थेत आहोत याचं समाधान आपल्याला मिळेल. आमच्या मुलींना मी एक उदाहरण देतो. त्यांनी ती रामदास स्वामीची गोष्ट ऐकली असेल. कुठली? शुभमंगल सावधान म्हटलं आणि रामदास स्वामी लग्नाच्या मंडपातून पळाले. हे एवढंच आपल्याला माहीत आहे. आणि इतिहास सुद्धा त्यांच्या मागे पळाला. रामदास स्वामी झाले इथपर्यंत ठीक आहे. सगळा समाज रामदासांमागे पळाला, संत रामदास. आता मुलींच्या मनात असा विचार आला पाहिजे की शुभमंगल सावधान म्हटल्याबरोबर रामदास स्वामी पळून गेले. ते पळून गेल्यानंतर त्या मंडपात राहिलेल्या मुलीचं काय झालं असेल? तिचं दुसरं लग्न झालं असेल की तिनं आत्महत्या केली असेल की ती आयुष्यभर तशीच राहिली असेल? याचं उत्तर इतिहासाला तुम्ही मागा. हा प्रश्न आपण इतिहासाला विचारला पाहिजे. आपण विचारत नाही. आणि असे प्रश्न जोपर्यंत आपल्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत आपले व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही. छत्रपतींच्या नावानं आम्ही घोषणा देतो. शिवजयंती आहे, शिवजयंतीला आपलं ते काम असतं, आम्ही झेंडे मिरवतो. मिरवले पाहिजे. आमच्या पोटावर ते बनेन छापतात, पोटावर छत्रपती, पाठीवर छत्रपती, असा चालतो हा. समोरून कुत्रा आलं की पळून जातो. अरे छत्रपती असे पोटावर आणि पाठीवर नसतात. छत्रपती हे मनगटात आहेत, छत्रपती हे दंडात आहेत, छत्रपती हे मेंदूत आहेत, छत्रपती हे मनात आहेत. ते असे पोटान पाठीवर नसतात. मग तुम्हाला जर छत्रपती वाचायचे असतील तर लहानपणी आपण शिकलेला इतिहास की महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडलं, शाहिस्ते खानाची बोटं कापली, इथपर्यंत आपण सीमित ठेवतो. त्याच्या पलीकडे इतिहास काय, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आज मोबाईल आहेत. पूर्वी मोबाईल नसताना महाराज संदेश कसा द्यायचे ते इतिहासाची पुस्तकं तुम्ही वाचा. प्रत्येक किल्ल्यावर 2 लाकडांच्या राशी असायच्या. एक लाकूड असं होतं जे पेटवलं की काळा धूर निघायचा आणि दुसरं लाकूड असं होतं जे पेटवलं की पांढरा धूर निघायचा. ज्यावेळेस स्वराज्यामध्ये काही आनंदाची घटना घडायची त्यावेळेस तो किल्लेदार तो पांढरा धूर सोडणारी लाकडाची रास पेटून द्यायचा
आणि तो पांढरा धूर पाहून शेजारचा किल्लेदार तसेच लाकडं पेटवायचा आणि सगळ्या किल्ल्यावर पांढरा धूर निघल्यानंतर सगळ्या स्वराज्याला कळायचं स्वराज्यामध्ये काहीतरी आनंददायी घटना घडलेली आहे. त्या पलीकडं स्वराज्यावर काही संकट आलं, स्वराज्यावर काही दुःखाची गोष्ट घडली तर काळा धूर सोडणाऱ्या लाकडाची रास पेटवून द्यायची आणि ती रास पाहून सगळे महाराष्ट्रातले किल्लेदार तसे लाकडं पेटवायचे आणि मग सगळ्या स्वराज्याला समजायचं काळा धूर निघतोय, याचा अर्थ असा की स्वराज्यावर काहीतरी संकट आलेलं आहे, स्वराज्यामध्ये काहीतरी दुःखाची गोष्ट घडलेली आहे. हे त्यांचं व्हॉट्सअप होतं त्या काळात, जे आज आपल्याकडं आहे. अहो, शाहिस्तेखानाची बोटं कापताना त्या वरातीत महाराज शिरले. कात्रजच्या घाटामध्ये त्यांनी काही मावळ्यांना सांगितलं, बैल उभे करा, बैलांच्या शिंगाला पलिते बांधा, टेंबे बांधा, तुम्ही सावध राहा. ठराविक वाद्याचा आवाज आला की शिंगाचे टेंबे पेटून द्या. आणि मग महाराज ज्यावेळेस शाहिस्तेखानाच्या महालात शिरले, शाहिस्तेखानाला समजल्यानंतर तो त्या खिडकीतून उडी टाकून पळाला. महाराजांनी त्यावर वार केला, हा इतिहास आपल्याला माहित आहे. परंतु महाराज नंतर बाहेर पडल्यानंतर ज्यावेळेस ते वाद्य वाजलं, कात्रजच्या घाटात असलेल्या सगळ्या मावळ्यांनी त्या बैलाच्या शिंगाचे टेंबे पेटून दिले आणि बैल विरुद्ध दिशेला पिटाळले, घाटावर पिटाळले. आणि मुघल सैन्याला असं वाटलं त्या दिशेला टेंबे दिसतायत, याचा अर्थ मावळे त्या दिशेला पळाले. आणि मग सगळं मुस्लिम सैन्य, सगळं मुघल सैन्य कात्रजच्या घाटाकडे पळालं आणि महाराज दुसऱ्या मार्गाने गडावर गेले. ही संदेशवहनाची पद्धत होती. बाजीप्रभूंनी खिंड लढवली, धारातीर्थी कोसळले, त्यावेळेस 3 तोफांचे बार झाले, त्यावेळेस समजायचं मी सुखरूप पोहोचलो असं त्यांनी सांगितलं. ही संदेशवहनाची पद्धत होती. तानाजीनं कोंढाणा जिंकला, धारातीर्थी पडला, त्यावेळेस महाराजांनी सांगितलं रात्रीची वेळ आहे, तुम्ही तोफा वाजवून सांगू नका किल्ला जिंकला, तिथल्या गंजी पेटून द्या, वाजवल्या तर लोकांच्या झोपा मोडतील, तुम्ही गंजी पेटवा, गंजी पेटवले की आम्हाला समजेल कोंढाणा जिंकला. किती रयतेची काळजी होती, लोकांच्या झोपेची काळजी होती. प्रश्न निर्माण झाले पाहिजे आणि नुसते प्रश्न नको, त्याचे उत्तर आपण शोधले पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याचे आपण उत्तर शोधत निघू. आमचा शेतकरी आत्महत्या करतो, का करतो? आमच्या घरात आत्महत्या घडलेल्या आहेत, आमच्या शेजारी आत्महत्या घडतात, आमच्या घरामध्ये आज परिस्थिती अशी आहे की आत्महत्या होतील. मग त्याच्या खोलाशी आपण का जाऊ नये? सरकार सांगतं आत्महत्या थांबवा, मीडिया सांगतं इतक्या आत्महत्या झाल्या. अहो, आपल्याकडे एक पद्धत आहे, जो प्रश्न निर्माण करतो त्याचा स्वतःचा प्रश्न सुटतो, मूळ प्रश्न तसाच राहतो. एखादा पुढारी आत्महत्येवर बोलतो, तो नेता होतो, मंत्री होतो. एखादा फोटोग्राफर एखाद्या शेतकऱ्याचा फोटो काढतो, आभाळाकडे पाहणाऱ्या, पाऊस येत नाही म्हणून, त्याला प्रदर्शनात नंबर मिळतो, पण पाऊस काय येत नाही. वस्तुस्थिती काय आहे, त्या वस्तुस्थितीच्या पायाशी आपण गेलं पाहिजे, ही सवय आपण लावून घेतली पाहिजे. पण दुर्दैवानं ही सवय आपल्यामध्ये नाही, कारण आपण आता विज्ञानाच्या हवाली झालेलो आहोत. आमच्याकडे मोबाईल आहे, असावा, कारण काळ बदलेल तसं बदललं पाहिजे. मोबाईलचा शोध का लागला, माणसं ते का वापरायला लागले की मोबाईलवर पटकन काम होईल आणि आपण बाकीचे कामं करू. आता माणसं मोबाईलवर पटकन काम करतात आणि बाकीचे कामं करतात. बाकीचे कामं कुठले? व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, हे सगळं सुरू आहे. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांचे फेसबुक अकाउंट आहेत. असावेत, नाही असं नाही, पण त्यावरही गमती आहेत, त्यावरही लबाड्या आहेत, प्रामाणिकपणा नाही. आमचे तरुण मुलं फेसबुक अकाउंट खोलतात, त्यावर दुसराच एखादा सुंदर चेहरा टाकतात, रिक्वेस्ट जास्त येतात ते पाहिल्यावर. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते. 2 तरुण समोरासमोर भेटले की एकमेकाशी बोलत नाहीत, डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत त्यांच्यात नाही, ते आभासी जगात वावरतात. तो सांगतो तू घरी जा, मी घरी जातो, आपण चॅटिंग करू. तुमचे शब्द मुके झाले, काही दिवसांनी शब्द नाहीसे होतील, शब्द राहणारच नाहीत. आता सांकेतिक लिपी आलेली आहे, व्हॉट्सॲपवर फुलं आहेत, चेहरे आहेत, दुःख झालं की रडका चेहरा टाकायचा, आपण हसत असलो तरी, आनंद झाला की हसरा चेहरा टाकायचा, कुणी नुसतं सिरियस आहे समजलं की श्रद्धांजली व्हायची, मेसेज गेला की फोन येतो, अजून ते आहेत. अरे मला वाटलं सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगावं म्हणून सांगितलं. श्रद्धांजलीला तेच फुलं, वाढदिवसाला तेच फुलं, फुलांची कमी नाही, त्यावर मर्यादा नाही. माणसं व्यक्त व्हायला लागली. पूर्वी व्यक्त कोणी व्हायचं?
तू वर्गात हुशार मुलगा आहे, व्यक्त हो, काहीतरी बोल. तू हुशार मुलगी आहे, व्यक्त हो, बोल. हे विद्वान आहेत, यांना व्यक्त होऊ द्या. व्यक्त व्हायला काहीतरी कॅपॅसिटी लागत होती. आता ज्याच्याकडे मोबाईल घेण्याची ताकद आहे तो व्यक्त होतो, आणि तो कधीही होतो. रात्री 1 वाजता होतो. 1ला उठला तरी त्याला जगाची चिंता असते, काय झालं असेल व्हॉट्सअपवर. सगळं जग झोपलेले असताना हा व्यक्त होतो. पोस्टमनगिरी करतो, मागचा आलेला मेसेज पुढे पाठवायचा. असा लांबलचक असला की कसा पुढच्याचा छळ करता येईल. आम्ही म्हणतो विज्ञान सुधारलं. पूर्वी पत्र यायचे घरी, तुम्हाला माहित नसेल, घरच्यांना विचारा, असे पोस्ट कार्ड यायचे. आता पत्र तर संपलेच, आणि ते पोस्ट कार्ड असं टाकायचं. आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. त्या पोस्ट कार्डवर असं लिहिलेलं असायचं, असेच 50 पत्र पुढं पाठवा, संतोषी माता तुमच्यावर प्रसन्न होईल. आता विज्ञान इतकं सुधारलंय की वाटलं ते पत्र संपले, बरं झालं. आता त्यावर मेसेज यायला लागले, हा मेसेज पुढं 100 लोकांना पाठवा, शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होईल. म्हणजे माणसाने जुनं सोडलेलं नाही, नवं पकडताना तो जुनं सोडून देत नाही. जुनं त्यानं पकडलेलं आहे, परंपरा त्यानं सोडलेल्या नाहीत. काल परवा मी गरजेसर वृत्तपत्रात वाचलं, कुठंतरी 10व्याला कावळा येत नव्हता, म्हणून एकानं मोबाईलमध्ये कावळ्याचा आवाज काढला आणि तो माईक समोर धरला. तर तो आवाज ऐकून कावळे जमा झाले त्या पिंडाला शिवायला. म्हणजे किती विज्ञानाचा छान वापर आहे. आपल्या परंपरा तुटू नयेत म्हणून आम्ही विज्ञानाचा वापर करतो. काही दिवसांनी कावळे येणार नाहीत, स्क्रीनवर कावळ्याची चोच लावतील, तीच अशी नैवेद्याला टेकवतील. शिवला चला, हे करता कशासाठी? या परंपरा तुम्ही सोडून का देत नाही? पण आमच्या देशाला या परंपरा सोडण्याची हिंमत नाही, ताकद नाही, क्षमता नाही. आम्ही घाबरतो. आम्ही प्रवाह पतीत आहोत. आपल्या इतका प्रवाह पतीत समाज जगामध्ये कुठेही नाही. आपले लोक एकदा एक गोष्ट करायला लागली की तीच करतात. तुम्ही अनुभव घ्या. कुणी म्हटलं ना पुस्तकं वाचा, ते पुस्तकच वाचतील 8 दिवस, फक्त 8 दिवस. एक प्रवाह असतो. हागणदारी मुक्तीची चळवळ झाली, सगळे टॉयलेट बांधायला लागले. हे चळवळ सुरू करून द्यायला पाहिजे. आणि मग आपल्या जुन्या लोकांनी ओळखलं होतं आपले लोक कसे आहेत, म्हणून त्यांनी नमस्काराच्या पद्धती सुद्धा ठरवल्या. समोर माणूस भेटला की राम राम, नमस्कार, बस. परदेशासारखी पद्धत नाही ठेवली. अमेरिका, चीन, जपानमध्ये जसं वेगवेगळ्या पद्धती आहेत नमस्कार करण्याच्या. कोणी डोक्याला डोकं लावतं भेटल्यावर, कोणी गालाला गाल घासतं. मग आपल्या जुन्या लोकांना माहित होतं आपले लोक काय लायकीचे आहेत, म्हणून आपलं दुरून नमस्कार. हे तिकडच्या पद्धती जर आपल्याकडे असत्या ना, काही जण घरीच गेले नसते. ते दिवसभर रस्त्यावर नमस्कार करतच फिरले असते. ह्या लायकीचे लोक आहेत, ज्याला प्रवाह पतितपणा म्हणतात. म्हणून आता मोबाईल वापरायला लागले तर मोबाईल वापरायचे. 125 कोटीच्या वर लोकसंख्या आहे, तेवढे मोबाईल आहेत. घरामध्ये 4 मोबाईल आहेत, माणसं 2च आहेत. भिंतीवर लाख रुपयाचा LED आहे, पण 50 रुपयाचं साधं पुस्तक सुद्धा नाही. आम्हाला नको आहे पुस्तक, आम्हाला नाही वाचायचं. आमचे वडील वाचत नाही, आमची आई वाचत नाही, आम्हाला वाच म्हणत नाही, आम्ही वाचणार नाही. आणि वाचण्याची गरज काय? आई सुद्धा सांगेल कथा कशासाठी वाचायच्या, ज्या कथा मला सिरियलमध्ये पाहायला मिळतात. नाही आवडली तर मी चॅनल बदलते, दुसरी कथा. तसं पुस्तकात थोडंच करता येतं. एक कथा नाही आवडली, दुसरं थोडंच असतं लगेच ते घ्यायचं ते नाही. यामध्ये सोय आहे. म्हणून संध्याकाळी आमची आई सुद्धा 7 वाजले 7च्या आत स्वयंपाक आटोपते. अनेकांच्या घरात मला वाटतं यात अगदी 5-10 मुलं अशी असतील ज्यांच्या घरात टीव्हीच नाही. टीव्ही नाही म्हणजे काहीतरी भयंकर नाही असं घरामध्ये. फार मोठी पोकळी आहे त्या घरामध्ये. टीव्ही पाहिजेच. तुम्ही पूर्वीचे टीव्ही पाहिले का? ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. असं मोठं खोकं असायचं आणि वर अँटेना असायचं. आपल्या आजोबांना वडिलांना विचारा. आणि त्याच्या शेजारी एक बांबू ठेवलेला असायचं, म्हणजे चित्र नीट दिसलं नाही की ते असं बांबूनं हलवायचे. त्या मुंग्या यायच्या त्यामध्ये अशा. आणि एकच चॅनल होतं सह्याद्री नावाचं, सरकारी चॅनल होतं ते. आणि तेच सगळं त्यावरच ऐकायचं. आणि ते असं हलायचं, ते लाटा आल्यासारखं. मग त्यातली बाई जरी हवामानाचा अंदाज द्यायला लागली, आजचं हवामान शांत राहील, तरी ते असं लाटा असल्यासारखं हलायचं.
मग एखादा म्हातारा म्हणायचा ते आडूशाल ठेवा वारं घुसतंय त्याचं. त्यांना वाटायचं बाहेरच्या वाऱ्यानेच ती बाई आली. ज्ञानच नव्हतं. पण विज्ञानाचं ज्ञान नसून माणसं समाधानी होते. आता इतकं ज्ञान असून आम्ही असमाधानी आहोत. का आहोत? नंतर बदलत गेलं सगळं ते. नंतर आता कलर टीव्ही आले, इतके चॅनल्स आले. काल परवा मी वाचलं एक नवीन टीव्ही येतोय आता. इतकं विज्ञान बदलतंय 2 दिवसामध्ये की ते माणसानं ते पाहताना जर त्याला झोप लागली तर ते आपोआप बंद होणार. रिमोटची गरज नाही. म्हणजे पाहणारानं डोळे मिटले की टीव्ही बंद. आता मला शंका आहे काय, त्या पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले त्या मॉडेलचं काय करायचं? ते त्याच्याबरोबरच पाठवायचं की पुन्हा काही सुरू करण्याची सोय आहे? आमच्या जुन्या लोकांना कळतच नाही आता काय होईल बॉय. पण तुम्ही हे सगळं सहन करता, कारण विज्ञानाचा पूर्वी कसं 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, काळ बदलला. आता 2-3 वर्ष आली की काळ बदलतो फटकन, सगळ्या जुन्या गोष्टी नव्या होतात. मग या सगळ्या आश्चर्याचा आपण अभ्यास केला पाहिजे समाजातल्या, की ज्याच्या घरामध्ये 20 लिटर दूध निघतं तो 60 लिटरचा रतीब कसा घालतो? आपल्या घरात असेल तसं. अहो हे तर जाऊ द्या, काहींच्या घरात गाई म्हशी नसताना तो 100 लिटरचा रतीब घालतो. कारण आता तेलापासून पावडर पासून दूध तयार होतं. म्हणून 15-20 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक यायला लागले. कारण आपल्या शरीरामध्ये सगळं भेसळीचं जायला लागलंय, सगळं भेसळयुक्त जायला लागले. पूर्वी कैरी अशी आड्यामध्ये घातली गवतामध्ये की 20-22 दिवसांनी आम्ही असे पाहायचो पिकली का पिकली का. आता आदल्या दिवशीची कैरी दुसऱ्या दिवशी आंबा म्हणून बाजारात येते, पिवळा धमक. पावडर लावली की त्याचा आंबा होतो. पूर्वी वासरू सोडलं की म्हैस पानवायची, गाय पानवायची, मग गवळी दूध काढायचा, शेतकरी दूध काढायचा. आता वासराची गरज नाही. आता इंजेक्शन दिलं की गाय पानवते. कधी पानवते, कधी दूध काढू शकतो माणूस. ते सकस असतं नाही. हे विज्ञानाचे दुरुपयोग आहे आणि हे आम्ही या समाजामध्ये करतो. म्हणून आमचं अख्खं आयुष्यच असमाधानी व्हायला लागलंय. पूर्वीची परिस्थिती कोणाला माहीत असेल आठवा. वडिलांना विचारा, आईला विचारा. सकाळ झाली की वडील कुठले तरी मंत्र म्हणायचे, वातावरण पवित्र असायचं. जुना रेडिओ चालू असायचा, त्यावर भावगीतं सुरू असायची. आई तुळशी वृंदावनाला पाणी घालायची, बहीण अंगण झाडून घ्यायची आणि भाऊ व्यायाम करायचा. हे पूर्वीचं घर. आता आठवा काय चाललंय घरामध्ये? सकाळी उठल्यावर भावगीतं नाही, असले तरी ते आता रिमिक्स आलंय. काही दिवसांनी मंगलाष्टक रिमिक्सवर येतील. सांगता येत नाही. फार वेगवान पिढी आहे, काहीतरी वेगळं करायला पाहते. भावाला उठल्याबरोबर जगाची काळजी, पटकन व्हॉट्सॲप. आईकडे पाहायचं नाही, वडिलांकडे नाही, बहिणीकडे नाही, दूर कुठेतरी 200-300 किलोमीटर असलेल्या मित्राला मेसेज पाठवायचा, गुड मॉर्निंग. आणि पुन्हा त्याचा मेसेज येऊस तर अस्वस्थ व्हायचं. पुन्हा पुन्हा मेसेज बॉक्स उचकून पाहायचा, काय येत नाही, काय येत नाही, याला काय झालंय. पलीकडून तो रिस्पॉन्स द्यायच्या अवस्थेत आहे की नाही याचा आम्ही विचार करत नाही. पण आम्ही मेसेज पाठवलं की त्याचा रिप्लाय लगेच आला पाहिजे, नाही तर आम्ही अस्वस्थ होतो. वडीलही तेच करतात. संध्याकाळचं वातावरणही तसंच असतं. 7 वाजत नाही, आई टीव्ही समोर बसते, तिला मनोरंजन पाहिजे असतं, तिची प्रामाणिक इच्छा असते. पण आता टीव्ही म्हणजे मालक झालाय आणि आपण गिराईक झालो, ते आपल्याला विकतं, भावना विकतं. 7 ते 9 सगळा महाराष्ट्र टीव्ही समोर बसलेला असतो, पारायणाला बसल्यासारखा. आणि काय ते सिरियल मध्ये तरी काय असतं, 2-3 सुंदर स्त्रिया, त्यांच्यासारखे दिसणारे 1-2 पुरुष, सासू, तिच्या मैत्रिणी, एक सून. मग सुनेला कसं छळायचं, रोज नवीन प्लॅनिंग. आज काय जिन्यावर गोट्या टाकायच्या, सून घसरून पडेल. चहा पावडरच्या डब्यामध्ये वेगळंच काहीतरी ठेवायचं, ती घाई चहात टाकील, मग तिला बोलणे बसतील. कट कारस्थानं. ही आमची आई मजेनं पाहते, पण तिच्या शेजारी ज्यावेळेस एखादी लहान मुलगी येऊन बसते, बहीण येऊन बसते, त्यावेळेस तिच्या मनावर तो परिणाम होतो की सासू नावाचं प्रकरण भयंकर आहे. मोठं झाल्यावर पहिलं काम करावं लागेल, नाही तर आपलं काही खरं नाही, नाही का.
हे संस्कार होत जातात. वडील घरी आली की आई दरडावून विचारायची, इतके वेळ कुठं होता? जरब होती. आता सिरियलच्या नादात ते घरात येऊन जेवून गेले तरी कळत नाही, कारण त्यांची आम्हाला चिंता नाही, सिरियल मधल्या पात्रांची चिंता आहे. त्यातलं एखादं पात्र चुकलं की सगळं घर चिंतेत पडतं, आता कधी सापडेल. शनिवारी चुकलं की अजून वाईट, रविवारी सुट्टी असते. हा कुठं फिरेल बुवा आता? काही निर्मात्यांना फोन करतात शहरातल्या बाया, ते अमुक पात्र खूप छान होतं, मध्येच का मारलं, परत जिवंत करा. मग निर्माता लेखकाला सांगतो, अरे बाबा त्याला परत जिवंत करा. लेखक सांगतो काय अडचण नाही. अहो 51 भागाची मालिका 3-3 हजार भाग होतात तरी सुरू राहते, कारण आपण पाहणारे वेडे आहोत. एका गोजीरवाण्या घरात काय गोजीरवाणं होतं, त्यात सगळं लाजीरवाणंच होतं. त्याला नाव दिलं पाहिजे, एका लाजीरवाण्या घरात. दुसऱ्याचे दुःख पाहताना आम्हाला फार आनंद होतो. ते आमच्या उंबऱ्याच्या आत नाही आलं पाहिजे. दुसऱ्याच्या उंबऱ्यात काही घडो, आमचं घर सुरक्षित राहायला पाहिजे. मला वाटतं ही खूप वाईट सामाजिक गोष्ट आहे. आपलं घर सुद्धा समाजात आहे. समाजातील घरं सुखी असतील तर आपलं घर सुखी असेल, हा विचार आमच्या मनात का येत नाही? हा विचार आम्ही केला पाहिजे. मॅग्सेसे पुरस्कार मिळाले दोघांना, तुम्हाला माहित असेल कोण? एक डॉक्टर वाटवानी आणि दुसरे सोनम वांगचुक, या दोघांना मॅग्सेसे पुरस्कार मिळाले. आपल्याला माहित पाहिजे का मिळाले असतील. डॉक्टर वाटवानी ज्यावेळेस आपल्या पत्नीबरोबर एका हॉटेलमध्ये जेवण करत होते, त्यांनी पाहिलं समोर एक तरुण जो मानसिक दृष्ट्या विफल होता, वेडा झालेला होता. तो एका फुटलेल्या बाटलीनं गटारातलं पाणी पित होता. आणि ते पाहिल्याबरोबर या वाटवानींना इतकं दुःख झालं की हे रस्त्यावर सगळे फिरणारे निराधार अनाथ लोक आहेत, यांचं कोण आहे? मी आहे. त्यांनी त्याला उचलला, घरी नेला, त्याच्यावर उपचार केले आणि त्याला दुरुस्त केला. बाबा आमटेंचे शिष्य गेले 3 दशकापासून ते काम करतायत. 7,000 रस्त्यावरचे वेडे त्यांनी नीट करून कुटुंबामध्ये नेऊन घातले. कुठूनही ताकद आली त्या माणसावर. ते सांगतात, ज्यावेळेस मी बाबा आमटेंना भेटायला आम्ही चाललो त्या गडचिरोलीच्या जंगलामध्ये, आम्हाला एक वेडा असा दिसला की ज्याच्या हातामध्ये साखळदंड होते, पायामध्ये, हातामध्ये, आणि तो असा पडलेला होता. किती दिवसापासून पडलेला होता कुणास ठाऊक. त्याला आम्ही उचलला, बाबांच्या आश्रमात नेला, त्याच्या साखळ्या तोडल्या, त्याला आंघोळ घातली, जेवू घातला. तो शांत झोपला. आणि वाटवानी सांगतात, रात्री मला कसल्या तरी आवाजानं जाग आली, म्हणून मी उठून पाहिलं तर स्वतः बाबा आमटे त्या साखळ्या स्वतःच्या हातापायात घालून असे हलवत होते. मग यांनी विचारलं, बाबा काय करतायत? त्यावेळेस बाबांनी सांगितलं की त्या वेड्याला या साखळीनं बांधल्यावर कसं वाटलं असेल ते मी पाहतोय, त्याचं दुःख कसं असेल ते मी पाहतोय. ही वेदना बाबांमध्ये कशी आली? कुष्ठरोग झालेला एक लसलसता देह, ज्याच्या अंगावर त्वचा राहिलेली नव्हती, ज्याचा लोळा गोळा झालेला होता, असा माणूस कपड्यामध्ये गुंडाळून बाबांनी कुष्ठरोग्यांची सेवा सुरू केली. आणि आज हजारो कुष्ठरोगी आनंदानं राहत आहेत. हे असे देव माणसं आहेत, म्हणून हा समाज टिकून आहे. नाही तर हा समाज टिकणार नाही. इतकं सगळं विचित्र होत चाललंय, इतके आम्ही बेफाम होत चाललोय. त्या वाटवानींनी जे 7,000 तरुणी दुरुस्त केले, त्यांचं आयुष्य घडवलं. ते सांगतात, नांदेडचा एक तरुण आम्ही नीट केला, त्याला औषधोपचार केले, 1-2 महिन्यांनी त्याला आठवलं मी नांदेडचा आहे. त्याला आम्ही घरी नेऊन दिला. ते सांगतात, आमचे माणसं ज्यावेळेस त्याच्या घरी गेले त्यावेळेस त्या तरुणाचा फोटो लावलेला होता घरामध्ये आणि त्याला हार घातलेला होता. याचा अर्थ घरच्यांच्या दृष्टीनं तो तरुण मेलेला होता. मग आम्ही त्यांना सांगितलं की हा तुमचा तरुण वेडा होऊन फिरत होता, आता दुरुस्त झालाय, याला तुम्ही स्वीकारा. आणि त्या तरुणाची बायको म्हटली, अर्धा तास थांबा, कारण हे म्हटले तुमच्या ताब्यात दिल्यावर आम्ही त्याचा फोटो काढू आणि निघून जाऊ, आमचं काम आहे तुमच्या ताब्यात दिल्यावर फोटो काढायचं. त्या तरुणाची बायको म्हटली, अर्धा तास थांबा. यांना वाटलं हे स्वीकारत नाहीत. त्याची बायको आत गेली, आंघोळ केली, नवी साडी घातली, दागिने घातले, बाहेर आली, त्या तरुणाच्या गळ्यात हात घातला आणि यांना म्हटली, आता काढा फोटो.
किती मोठ्या मनानं स्वीकारलं त्या तरुणाला, त्या पत्नीनं, की असे चांगले लोक समाजात आहेत म्हणून हे चाललंय, म्हणून त्यांना मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. आमच्या शिक्षणाच्या पद्धतीवर खूप मोठा अभ्यास केला, शाळा काढली म्हणून वांगचुकला मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. लेह पासून 70 किलोमीटर एका खेड्यात वाढलेलं हे पोरग, तिथं शाळा सुद्धा नव्हती. 9 वर्षाचं होईपर्यंत शाळेत गेलं नाही. 9 आजकाल 9 वर्षाचं होऊन शाळेत गेलं नाही म्हणजे धक्काच बसेल. आता म्हणजे जन्मलं की लगेच कसे याला, अजून तान्ह्या बाळांच्या शाळा सुरू झाल्या नाही पण होणार आहेत, लवकरच होतील. मध्यंतरी एक गंमत सांगितली जाते की असे आई वडील गेले एका प्राचार्याकडं, इंग्लिश शाळा होती, मॅडम होत्या, आमच्या मुलाला शाळेत घ्या. त्या म्हटल्या जागा भरलेल्या आहेत. नाही, घ्यावंच लागेल, अर्धा तास घ्यावंच लागेल. ती म्हटली ठीक आहे घेते, आणा. ते म्हणे आणा नाही, अजून डिलिव्हरी व्हायची आहे. होईल सो. अहो हे मातीत खेळणारे पोरं, कुटुंबात शिकणारे पोरं, यांना उचलायचं आणि शाळेत घालायचं. 2 वर्षाचे पोरं, 3 वर्षाचे पोरं, अहो एवढ्या लवकर त्यांना शिकवायला सुरुवात केली तर त्यांचं बालपण कुठं आहे, कोरडं होऊन जाईल, हरून जाईल, जळून जाईल. पण आमच्या पालकाला वाटतं नाही, माझं पोरगं बालपणापासून शाळेत गेलं पाहिजे, फाडफाड इंग्रजी बोललं पाहिजे, त्यानं इंग्रजीत शिवी दिली तरी चालेल. पाहुण्यांना मी सांगेल पहा कसं इंग्रजी बोलताय. आणि आमचे पालक इंग्रजीच्या बाबतीत खूप हुशार आहे. तुमचे काही असतील सुद्धा, पण ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांची सुद्धा इच्छा आहे आमच्या मुलाला इंग्रजी आली पाहिजे, आलीच पाहिजे. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजीनं आपलं भविष्य उज्ज्वल ठरू शकतं. पण इंग्रजी शिकता शिकता जर आम्ही मराठीला विसरलो तर मावशी आली म्हणून आपण आईला सोडून दिलं असं होईल. मराठी आपल्याला आलीच पाहिजे, कारण तुमच्या आजूबाजूला मराठीच बोलली जाते. इंग्रजी जर चांगलं यायचं असेल तर तुम्ही वर्गात मॅडमने जे शिकवलं, सरांनी जे शिकवलं, थोडीशी आपली आई किंवा आपले वडील त्याचे थोडे जाणकार जर असतील तर आपली दोन्ही बाजूला इंग्रजी चांगली होईल. नाही तर ती होणार नाही. वांगचुकनं हेच सगळं सांगितलंय. शिक्षण कशासाठी आहे, आयुष्य कसं जगावं याच्यासाठी आहे. ज्यावेळेस एका सरांनी ठरवलं की आपल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी फार सुधरवायचं, मग एका विद्यार्थ्याला उभं करून ते म्हटले मन इलेक्ट्रिसिटी. तो मुलगा म्हटला इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले टी नाही सी, इलेक्ट्रिसिटी. तो मुलगा म्हणायचा इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला सांगतो तासभर खेळ सुरू होता हाच. शेवटी सर त्याच्या नादाने इलेक्ट्रिसिटी म्हणायला. संध्याकाळी त्याचे वडील भेटले. म्हणे तुमच्या मुलाच्या उच्चारामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणे काय? तो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो. वडील म्हणतात जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. असा धक्का बसला सारा. अरे बाप सुद्धा कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतो. यांच्या घरात टीटीची इंजेक्शन जास्त येईल दिसतात. सरांनी धीर सोडला नाही, जमत नाही ना धीर सोडून असे विद्यार्थी असले तरी. दुसऱ्या दिवशी नेमके आजोबा भेटले त्यांचे. म्हणे बाबा तुमच्या घरात काही अडचण आहे का? म्हणे काय? म्हणे तुमचा नातू इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, त्याचे वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात आहे. आता आजोबा म्हणतात सर इकडे या जरा. कानाजवळ आजोबा त्याला म्हणतात असं आहे सर, आहे ते बरं आहे, कृपया या प्रकाराची पब्लिसिटी कुठं करू. आमच्या पालकांना असं वाटतं की ठीक आहे माझा मुलगा ATM मशीन झाला पाहिजे, म्हणजे तो कुठंतरी नोकरीला लागावा. व्यवसाय आमच्या डोक्यात नाही आहे, नोकऱ्या नाहीत तरी आम्ही म्हणतो नोकरी लागली पाहिजे. ठीक आहे आपली अपेक्षा असेल, पण त्याची कॅपॅसिटी केवढी आहे, त्याची बुद्धी केवढी आहे, तो त्या क्षमतेचा आहे का? त्याला जर 50% मार्क्स पडले तर त्याला डॉक्टर कशाला करायचं? उलट इतक्या कमी मार्कावाले डॉक्टर झाले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. खरं म्हणजे डॉक्टरचे 12वीचे मार्क्स लावले पाहिजे तिथं त्याच्या खुर्चीवर. असे 12वीला इतके टक्के होते म्हणजे त्यांच्याकडून तपासायचे की नाही ठरवू आपण. 50% म्हटलं रे काय हे नुसते फाडून ठेवायचे, शिवायचं माहित नाही. कशाला डॉक्टर करायचे? पैसे कमवायला.
हॉस्पिटल काढतात, स्वतःच्या पदरी 3-4 डॉक्टर ठेवतात, हुशार असलेले बरं का, 90-95 वाले, ते यांच्या हाताखाली, हे 50% वाले, आणि यांच्या नावानं हॉस्पिटल. एक डॉक्टर ज्यावेळेस पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये जातात, तर थिएटरच्या कोपऱ्यामध्ये असा हार पडलेला असतो. ते पेशंट घाबरतं, ते विचारतं, डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये हा हार कशाला? तर डॉक्टर सांगतात, ते माझं पहिलंच ऑपरेशन आहे. ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला. तुम्हाला सांगायला तू नाही झालं तर तुला. सोपं आहे. तरी आम्ही जगतोय छान, एवढ्या समस्येतून आम्ही जगतोय. हा देशद्रोह आहे. आपला 40% 50% वाला मुलगा डॉक्टर इंजिनियर करणं हा देशद्रोह आहे. जिथं माणसाच्या जीवाशी खेळ आहे तिथं इतके निर्बुद्ध पोरं घालता कशाला? कशासाठी घालता? मुंबईतली इमारती धडाधड कोसळत आहेत, बांधलेले नवे पूल 6-6 महिन्यात कोसळत आहेत. हे सगळे 40% वालेच इंजिनियर. तिथं त्या पुलाचं उद्घाटन झाल्यावर त्या शिलालेखावर त्या मंत्र्याचं नाव लावण्याऐवजी या इंजिनियरचे 12वीचे मार्क्स लिहिले पाहिजे की याला इतके मार्क्स आहेत. मग त्या पुलावून जायचं की खालून जायचं ठरवतील बाकीचे. हा जर 40% वाला असला तर पुलावून जायचं म्हणजे विमाच उतरावा लागेल. कशाला घालता? आपल्या पालकांना आपण सांगितलं पाहिजे की नाही माझी बुद्धी चालत. ठीक आहे, तुमच्याकडे डोनेशन द्यायला पैसा असेल, पण माझ्याकडे बुद्धी नाही, त्याचं काय? पैसा असतो, बुद्धी नाही विकत घेता येत. आणि आयुष्यात यशस्वी व्हायला फार बुद्धी पाहिजे असं काही नाही, बाकीच्या कला आहेत. अनचुकनं सांगितलं, मुलांमध्ये जे कौशल्य आहेत तेच त्या